नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शासन हे सर्व स्तरावर जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असतं. शासनाच्या अनेक योजना ऑनलाईन उपलब्ध आहेत. जनतेनं विशेषतः युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या योजनेचा लाभ घ्यावा असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे यांनी केलं आहे. शासकीय योजनांचा महामेळावा आणि कायदेविषयक महाशिबिर गंगाखेड या ठिकाणी संपन्न झालं. यावेळी ते बोलत होते. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उज्ज्वला नंदेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, गंगाखेड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष दिनेश कुरुलकर यांची उपस्थिती होती. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात आणि योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच जनतेच्या कायदेविषयक अडचणी सोडविण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण प्रभावीपणे कार्यरत असल्याचं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी, तालुका विधी सेवा समिती गंगाखेड आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी समाजातील वंचित घटक न्यायापासून दूर राहू नयेत यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कायदा हा भीतीचा विषय नसून नागरिकांचे संरक्षण करणारा आणि न्याय देणारा आहे, अशी सकारात्मक भावना समाजात निर्माण होणं आवश्यक आहे. न्यायालयाबाबतची भीती दूर व्हावी हा या उपक्रमामागील उद्देश आहे. शासनाच्या विविध सेवांचा लाभ नागरिकांनी एकाच छताखाली मिळावा हा देखील उद्देश या कार्यक्रमाचा आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध योजनांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येकी 2 लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभाचं वितरण करण्यात आलं. या शिबिरामध्ये विविध शासकीय कार्यालयांचे 40 स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी सर्व स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली. महाशिवरात्रीनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगानं तसेच यात्रेदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या ड्रोन शोच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शुक्रवारी घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोथवड, औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे, पोलीस विभागाचे अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच औंढा नागनाथ मंदिर समितीचे विश्वस्त उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यात्रेच्या कालावधीमध्ये पार्किंग ठिकाणी CCTV बसवणे, पब्लिक ॲड्रेस सिस्टीमची व्यवस्था, गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, पुरेशी पार्किंग व्यवस्था, दर्शन बारी आणि मंदिर परिसरात पिण्याची पाण्याची सुविधा, अग्निशामक यंत्रणा, पोलीस बंदोबस्त, पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था, आरोग्य पथकाची नियुक्ती, आपत्कालीन परिस्थितीसाठी पुरेसा औषधी साठा तसेच जागोजागी स्क्रीनिंगची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित ड्रोन शोच्या अनुषंगाने तातडीने त्या सर्व व्यवस्था पूर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. शाळकरी मुलींमध्ये इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सअप यासारख्या समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. परंतु याचा गैरफायदा घेऊन त्यांना कसं फसवलं जातं यासाठी कुठल्याही आकर्षण आणि प्रलोभनांना बळी न पडता आपली होणारी फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असं प्रतिपादन गौरी संखे यांनी केलं आहे. पोखर्णी येथील नरसिंह माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात एक संवाद विद्यार्थिनीशी हा कार्यक्रम संपन्न झाला. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास API गोपी सोनत, अशोक जायभिये, NGO गौरी संखे, प्राचार्य गोपाळ मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक जंबोरे, गजानन पिंपळपल्ले, अशोक रसाळ, वैष्णवी ठोकरे, भाग्यश्री सानप यांची उपस्थिती होती. यावेळी 7वी ते 12वीच्या विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात आला. यावेळी सोनत यांनी 112 क्रमांक आणि इतर सेवांविषयी माहिती दिली. यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर यांनी केलं, तर गोपाळ मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सैनिक कल्याण कार्यालय परभणी यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये नालसा वीर सहाय्यता योजनेअंतर्गत पुनर्वसन आणि कौशल्य विकास परभणी यांच्यामार्फत सैनिक मेळावा घेण्यात आला. प्रशांत खंदारे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास यांनी रोजगाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. येणाऱ्या 17 आणि 27 फेब्रुवारी 2026 रोजी ITI कॉलेज आणि शिवाजी महाविद्यालय परभणी येथील रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी सूरज भोरगे, श्रीमती रोशनी अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.